अर्जुन रागाने अजून पण रूममध्ये येरझाऱ्या मारत होता. तन्वी अजून घरी कशी आली नाही याचा तो विचार करत होता. कारण कॉलेजमधून अर्जुन आणि तन्वी सोबतच निघाले होते. तो तर घरी आला होता, पण ती अजून आली नव्हती. तन्वी, तू घरी ये, मग बघतो तुला. अर्जुन तन्वीचा विचार करण्यात गुंग होता. आणि इकडे तन्वी मॅडम तिच्या माहेरी आल्या होत्या. मुलगी आली म्हणून तिच्या आई पप्पांना खूप आनंद झाला होता. आई तिच्यावर नजर टाकतात आणि तिला फटका मारत, तन्वी काय हे, आता तुझे लग्न झाले आहे, अशी किती दिवस राहणार आहेस? तुझ्या सासरचे काही बोलत नाही म्हणून त्याचा एवढा पण फायदा घ्यायचा नाही. हे कपड्यांचे ठीक आहे, पण मागेत सिंदूर, कपाळावर टिकली तरी लावायची. तोच तिच्या आईचे लक्ष तिच्या गड्याकडे जाते. आणि त्या रागाने तिचा शर्ट थोडा बाजूला करत, तू मंगळसूत्र पण घातले नाही आहेस. अगं ये, लग्न झाले आहे ना तुझे, निदान टिकली सिंदूर नाही लावले तरी चालेल, पण मंगळसूत्र का काढून ठेवले आहेस? आता तन्वी आईला काय सांगणार होती ना, की अर्जुननेच तिला सांगितले होते की आपल्या नात्याबद्दल, आपल्या लग्नाबद्दल कॉलेजमध्ये कुणाला सांगायचे नाही म्हणून तन्वीने काहीही घातलेले नव्हते. ती काही बोलत नाही आहे हे बघून आई अजूनच तिला ओरडत असतात. ती आईला शांत करत, आई चिडू नकोस घालते. आणि ती पटकन तिच्या बॅगमधून मंगळसूत्र काढते आणि ते घालते आणि तिच्या कपाळावर टिकली पण लावते. ते लावून आईकडे पाहत, आता खुश? घातले मी. त्यावर आई काहीही बोलत नाही. बरं, आज इकडे कशी आली? तिची आई विचारते. इकडे कशी आलीस म्हणजे? माझे घर आहे, मी कधी पण येऊ शकते. अगं, माझ्या विचारण्याचा उद्देश तसा नव्हता. ते तू यावेळेला आलीस ना म्हणून मी विचारले. आई, मी माझी बाईक घ्यायला आली आहे. तोच तिचे पप्पा तिच्या खांद्यावर हात ठेवून, पाखरू, तू काल सांगितले होते की तुझी बाईक घ्यायला येणार आहे म्हणून मी तिला चकाचक पुसून ठेवली आहे बघ. ती पण तिच्या पप्पांना मिठी मारून थँक्यू म्हणते. बरं, आली आहेस तर जेवण करून जा. हो हो, ते तर मी करणारच आहे. बरं, तुम्हाला काय खायचे का माझ्या हातचे? मी बनवते मस्त. तन्वी, तू आली आहेस ना, आराम कर. आज तुझी आई तुझ्यासाठी बनवेल. बरं ठीक आहे. एवढं बोलून ती आजी आजोबांच्या खोलीत निघून जाते. इकडे अर्जुनचा राग काही केल्या कमी झाला नव्हता. तन्वी कधी घरी येईल आणि तो तिच्याशी बोलेल असे त्याला झाले होते. असे 2-3 तास निघून जातात आणि तन्वी तिच्या घरच्या लोकांचा निरोप घेऊन निघते तिच्या घरी जायला. काही वेळातच ती तिची बाईक घेऊन पोचते. गेट ओपन होताच तिच्या बाईकचा आवाज ऐकून घरातील गोंधळतात. म्हणजेच आपला अर्जुन गोंधळतो. कारण त्याच्या आई पप्पांना माहिती होते तन्वी बाईक घ्यायला गेली आहे म्हणून. अर्जुन बाईकचा आवाज ऐकून त्याच्या रूममधून गॅलरीमध्ये येतो आणि खाली पाहतो तर तन्वी त्याला बाईक पार्क करताना दिसते. चला, फायनली आली ही घरी. तू ये वर, मग बघतो तुला. आणि तो आत निघून जातो. तन्वी आत येते तर तिला आऊ आणि दादाच्या रूमचा दरवाजा ओपन दिसतो. ती तिकडे जाते आणि आत डोकावून पाहते तर तिथे आऊ, दादा, आई पप्पा गप्पा मारताना तिला दिसतात. ती हळू आवाजात, मी पण येऊ का? तसे चारही तिच्याकडे पाहत, अगं विचारतेस काय, ये. तशी तन्वी हसत आत येते आणि त्यांच्यासोबत गप्पा मारायला सुरुवात करते. इकडे मात्र आपला हिरो राहून राहून दरवाजाकडे पाहत होता. अजून कशी येत नाहीये ही? एवढा वेळ लागतो का वर यायला? तो रूमच्या बाहेर येतो आणि वरून पाहतो तर त्याला समोर ती कुठेही दिसत नाही. मेन दरवाजा पण बंद असतो. अर्जुन विचार करत, कुठे गेली ही? आत आलीच नाही का? पण मी तर तिला आत येताना पाहिले होते. खाली जाऊन बघू का? आणि तो खाली येतो. इकडे तिकडे पाहतो तर त्याला आऊच्या रूमचा लाईट चालू दिसतो. तो विचार करत, आज आऊच्या रूमचा लाईट कसा चालू आहे आणि दरवाजा पण ओपन आहे, जाऊन बघू का? आणि तो जातो तर आतमध्ये आऊ, दादा, आई पप्पा आणि तन्वी हसत बोलत असतात. तोच अर्जुन त्यांना विचारतो, काय सुरू आहे इथे? तसे ते 5ही जण त्याच्याकडे गोंधळून पाहतात. त्यांना वाटले नव्हते की अर्जुन येईल म्हणून. त्याला समोर बघून तन्वीसुद्धा घाबरते. कारण चालू लेक्चरमध्ये तिने काय काय पराक्रम केले होते हे तिला आठवत होते. अर्जुन तन्वीकडे पाहत, घरी यायला बराच उशीर झाला तुला. आता एक शब्द बोलायचा नाही आणि रूममध्ये यायचे. एवढं बोलून तो निघून गेला. तो जाताच आई पप्पा, आऊ, दादा तन्वीकडे पाहतात. तन्वी, जा बाळा, तो चिडायच्या आधी काय म्हणतोय ते बघ. तन्वी पण हो म्हणून मान हलवते आणि तिच्या रूममध्ये जाते. ती रूममध्ये येते तर अर्जुन समोरच तिला उभा दिसतो. त्याच्याकडे बघून तरी वाटत होते की सर चांगले चिडले आहे म्हणून. तन्वी मात्र त्याच्यासमोर खाली मान घालून उभी राहते आणि हळू आवाजात सॉरी म्हणते. तो हाताची घडी घालून तन्वीकडे पाहत,
तन्वी, तू सकाळपासून ज्या मुलासोबत फिरत आहेस तो मुलगा कोण आहे? तन्वी तिरप्या नजरेने त्याच्याकडे पाहत. तो गोट्या म्हणजे गौतम आहे. गौतम कोण? अर्जुन तिला विचारतो. ते लहानपणापासून आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहोत. पण तुम्ही का विचारताय? न राहून तन्वीने शेवटी त्याला विचारले. यावर अर्जुनकडे काहीही उत्तर नव्हते. त्याला खरं तर राग आला होता, पण आता तो तिच्यावर ओरडू पण शकत नव्हता. पण ती बोलतेय म्हणजे तू आणि तो बेस्ट फ्रेंड आहेत, बाकी काही नाही. सर, बाकी काही नाही म्हणजे काय? मला समजेल असं काही बोलाल का? तिचे बोलणे ऐकून अर्जुन काहीच बोलत नाही. तो काही बोलत नाही आहे हे बघून ती पण काही न बोलता तिची बॅग जागेवर ठेवते आणि तिचे कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते. ती जाताच अर्जुन त्याच्या कपाळावर अंगठा फिरवत, काय मुलगी आहे ही? हिच्यामुळे एक दिवशी नक्कीच वेड लागेल मला. तन्वी, मला नाही गुंतायचे तुझ्यात. पण का कुणास ठाऊक तुझ्याकडे ओढला जातोय मी. मी तर तुला आधीच सांगितले होते, आपण नवरा बायको जरी असलो तरी आपल्या या नात्याला काहीही अर्थ नाहीये. माझ्या परीने मी वकिलांशी सुद्धा बोललोय, पण त्या कोर्टच्या नियमानुसार त्यांना वेळ लागेल अजून. म्हणजे अजून 6 महिने तरी मला तुझ्यासोबत राहावे लागेल तन्वी. ही आता जशी वागते आहे तर पुढील येणाऱ्या 6 महिन्यात काय काय करेल? अर्जुन मनातच विचार करत असतो की तन्वी फ्रेश होऊन बाहेर येते. ती बाहेर येते आणि अर्जुनकडे पाहते तर तो त्याच्या विचारात गुंग असतो. तन्वी विचार करत, आज सरांना काय झाले आहे? कसला एवढा विचार करताय? ती त्याला आवाज देत होती. सर, किती वेळ असे उभे राहणार आहात? उभं राहून पाय दुखतील तुमचे. पण तिचे बोलणे ऐकायला अर्जुन भानावर तर हवा होता ना. तो तर त्याच्या विचारात गुंग होता. तन्वी त्याला आवाज देत असते, पण आपल्या अर्जुनचे लक्षच नसते. न राहून तन्वी त्याच्याजवळ जाते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला आवाज देते, सर. तिचा स्पर्श होताच अर्जुन त्याच्या विचारांमधून बाहेर येतो आणि तिच्याकडे रागाने पाहत काय म्हणून विचारतो. तन्वी तिचा हात काढत, सर, ते मी तुम्हाला मगासपासून आवाज देत होते, पण तुमचे लक्ष नव्हते म्हणून ते मी तुम्हाला हात लावून. तोच अर्जुन बोलतो, ते आज मला बरं वाटत नाहीये. तन्वी काळजीने विचारते, काय झाले म्हणून? ते माझे अंग आणि डोकं पण खूप जड झाल्यासारखं वाटत आहे. आता तन्वीला त्याची मनापासून काळजी वाटते. सर, ते तुम्ही सोफ्यावर बसता का? तसा तो रागाने तिच्याकडे पाहत. मी का बसू? बरं, इथे नका बसू, तुम्ही बेडवर झोपा, मी आलेच. आणि ती रूमच्या बाहेर निघून गेली. अर्जुन गोंधळून तिच्याकडे पाहत, ही काय करायला बाहेर गेली आणि मी का म्हणून ऐकू ना तिचे. तो काही न बोलता सोफ्यावर जाऊन बसला. इकडे तन्वी किचनमध्ये आली आणि तिने वाटीमध्ये पॅराशूट ऑइल गरम केले आणि ते घेऊन ती रूममध्ये आली. तिने अर्जुनला सोफ्यावर बसलेले बघून त्याच्याजवळ जाऊन ती उभी राहिली. अर्जुन तिच्याकडे रागाने पाहत काय म्हणून विचारतो. ती त्याला सोफ्याच्या खाली बसा म्हणून सांगते. तो रागाने उठून उभा राहतो. मी का खाली बसू? अहो सर, बसा हो. आणि ती त्याचा हात पकडून त्याला खाली बसवते. तो बोलणार तोच तन्वी त्याच्या तोंडावर बोट ठेवत, आता जर एक शब्द पण बोललात ना तर हे गरम खोबऱ्याचे तेल तुमच्या तोंडात ओतेन मी. तसा अर्जुन गप्पच बसतो. ते बघून तन्वी गालातल्या गालात हसते आणि ती सोफ्यावर जाऊन बसते. ती मस्त तिच्या हातावर ऑइल घेते आणि अर्जुनच्या केसांना लावते. तिच्या त्या नरम हाताचा स्पर्श होताच तो डोळे मिटून घेतो. त्याला तर सुकून भेटल्यासारखं वाटतं. तन्वी खूप प्रेमाने त्याच्या केसांना चंपी करून देत होती आणि अर्जुन पण शांतपणे बसून ते अनुभवत होता. त्याला खूप भारी वाटत होते. आज खूप दिवसानंतर आईनंतर तन्वी त्याची अशी चंपी करून देत होती. ते झाल्यानंतर ती अर्जुनला आवाज देते, सर झाले. तसा तो उठून सोफ्यावर बसतो आणि तन्वी तिचे हात धुवायला बाथरूममध्ये जाते. ती हात धुवून बाहेर येते आणि बुक्स घेऊन बेडवर जाऊन बसते. आज अर्जुनने जे काही क्लासमध्ये शिकवले होते त्याकडे आपल्या तन्वीचे लक्ष नसल्यामुळे तिला ते जमतच नव्हते आणि त्यामुळे तिची चिडचिड होत होती. अर्जुन मात्र सोफ्यावर बसून तिच्याकडे पाहत होता. तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे लक्ष होते. ती एक नजर अर्जुनकडे पाहते तर अर्जुन तिच्याकडे पाहत असल्याने त्यांची दोघांची नजरानजर होते. ती क्यूट फेस करून, सर, मला ना यातले काही कळत नाहीये, तुम्ही मला समजावून सांगतात का? अर्जुन उठून उभा राहतो. कसं कळणार ना, आपले लक्ष थाऱ्यावर होते का तेव्हा? जरा आठव बघू, आपण तेव्हा काय करत होतो? ती पुन्हा क्यूट फेस करून, सर, काय बोलताय तुम्ही? मी काय केले? तन्वी अशा आविर्भावात त्याच्याशी बोलत होती जसे तिला काही माहितीच नाही. अर्जुन अजून पण तिच्यावर नजर रोखून पाहत होता. तोच तिने पुन्हा त्याला फ्लाइंग किस दिले. तन्वी, तू कॉलेजमध्ये असंच करत होती.
असंच म्हणजे काय सर? आणि तिने त्याला पुन्हा डोळा मारला. हे बघ, आता पण तसेच केले. असेच म्हणजे काय केले सर? प्लीज मला सांगाल का? आता अर्जुनला काय बोलावे कळत नव्हते. त्याला अंदाज आला होता तन्वी मुद्दाम करते म्हणून. शेवटी तो वैतागून, ये इकडे, काय कळत नाही ये बघू तरी, आणि तो सोफ्यावर जाऊन बसतो. तन्वी पण बुक्स घेऊन त्याच्याजवळ जाऊन बसते. तो बुक्स घेतो आणि रागाने तन्वीकडे पाहतो. तन्वी, काय हे? आज मी हेच शिकवले ना तुला. जर तेव्हा लक्ष दिले असते तर आता असे तू पुन्हा समजावून सांगावे लागले नसते. बरं असू दे, मी सांगतो तुला. आता नीट लक्ष देऊन ऐक. आणि अर्जुन तिला समजावून सांगत होता आणि तन्वी पण समजल्यासारखी हो म्हणून मान हलवत होती. अर्जुन अधूनमधून तिला विचारत होता, नक्की समजले ना की फक्त हो हो म्हणतेय? यावर तन्वी काहीच बोलत नाही. तो पुन्हा तिला सांगण्यात मग्न होतो. आणि इकडे तन्वी मॅडमला झोप येत होती. तिचे डोळे वादप लागत होते आणि आता तिच्याकडून झोप कंट्रोल होईना. ती काहीही विचार न करता डोळे बंद करते आणि अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकवते. अर्जुन तिला शिकवण्यात एवढा गुंग होता की त्याला कळलेसुद्धा नाही की तन्वी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली आहे म्हणून. त्याचे पूर्ण एक्सप्लेन करून झाले आणि त्याने तन्वीला विचारले, काय मग आता समजले ना सगळे? त्याने विचारून पण तिने काही रिप्लाय, म्हणून त्याने तन्वीकडे पाहिले तर मॅडम मस्त त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून निवांत झोपल्या होत्या. ती एवढी शांत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली होती की काही वेळासाठी अर्जुन तिला पाहण्यात हरवला. पण लगेच भानावर येत, म्हणजे मॅडम इथे निवांत झोपल्या आहे आणि मी वेड्यासारखा तिला समजावून माझी एनर्जी वाया घालतोय. तो तिला आवाज देत, तन्वी उठ आणि नीट झोप. तो तिला सांगत तर होता पण त्याला आठवते, ही काय उठणार आहे कुंभकर्णाची बहीण. त्याने बुक टीपॉयवर ठेवले आणि तिला नीट पकडून बेडवर घेऊन आला. बेडवर एका साईडने तिला नीट झोपवले आणि तो दुसऱ्या साईडने जाऊन पिलोची भिंत लावून आडवा झाला. आज तो पण दमल्यामुळे त्याला पडल्या पडल्या झोप लागून गेली. असंच 2-2.5 तासाने अर्जुनला त्याच्या अंगावर काहीतरी जड असल्यासारखे वाटले. पण त्याला समजायला वेळ लागला नाही की त्याच्या अंगावर जड काय असेल म्हणून. तो झोपमध्ये, ही मुलगी मला किती त्रास देणार आहे काय माहिती, आणि तो तिला बाजूला न करता तसाच शांत झोपून जातो. रात्री पुन्हा दोघं एकमेकांना घट्ट मिठी मारून कसे झोपतात त्यांचे त्यांना कळत नाही. अशीच रात्र सरते आणि नेहमीप्रमाणे आपल्या तन्वीचा अलार्म वाजतो आणि त्यामुळे अर्जुनची झोपमोड होते आणि तो आळशीपणे डोळे उघडतो. तो उठून अलार्म बंद करणार, उठता येत नव्हते कारण तन्वीने त्याला घट्ट मिठी मारली होती. तो कसाबसा तिला सरळ करतो आणि फोन घेऊन स्विच ऑफ करतो. तो त्याच्या जागेवर जाऊन पडतो. आता त्याची पण उठायची अजिबात इच्छा नव्हती. तो त्याची कूच बदलतो तर समोर त्याला तन्वीचा चेहरा दिसतो. ती झोपमध्ये खूप क्यूट आणि निरागस दिसत होती. अर्जुन तर काही वेळ तिलाच पाहण्यात हरवतो. तन्वीला रोज रात्री केस मोकळे करून झोपायची सवय असल्यामुळे तिचे काही केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. अर्जुन त्याच्या हाताने ते केस हळूच बाजूला करतो आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि मनात विचार करत, खरंच तन्वी, तू कशी आहेस ना मला कळतच नाही बघ. पण तू खूप क्यूट आहेस, दिसतेस पण सुंदर. आणि अर्जुन त्याचा अंगठा तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या ओठांवरून फिरवतो. तिचे ते लाल चुटूक ओठ पण खूपच छान दिसत असतात. आणि न राहून अर्जुन तिच्याजवळ सरकतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवणार की अर्जुनच्या मोबाईलचा अलार्म वाजतो. त्या आवाजाने तो भानावर येतो आणि त्याच्या लक्षात येते आता तो काय करणार होता. तसा तो ताडकन बेडवरून खाली उतरतो. हे मी काय करणार होतो? काल पण असेच करत होतो, आज पण असेच करत होतो. नाही नाही अर्जुन, हे तू खूप चुकीचं वागत होता. मला हे नाते नकोय. मग का तिच्याकडे ओढला जातोय मी? आणि आज मी तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच होतो. आणि हे आज पहिल्यांदा नाही तर काल पण मी तसेच करणार होतो. आता अर्जुनला त्याचा स्वतःचाच खूप राग येत होता. तो तसाच विचार करत फ्रेश व्हायला निघून गेला. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याचे वर्कआउट करायला निघून गेला. तो वर्कआउट करायला आला तर होता पण त्याचे मन ठिकाणावर नव्हते. त्याचे अजिबात लक्ष लागत नव्हते. सारखे तन्वीचे विचार त्याच्या मनात चालू होते. तरी तो दुर्लक्ष करून वर्कआउट करायचा प्रयत्न करत असतो. असाच अर्धा पाऊण तास झाल्यानंतर तो घरी येतो. रूमचा दरवाजा ओपन करून आत येतो तर तन्वी अजून पण झोपलेली त्याला दिसते. तिच्याकडे पाहत हिचं काहीही होणार नाही आणि तो वॉशरूममध्ये निघून जातो. काही वेळाने त्याचा आवरून बाहेर येतो आणि बाथरूमचा दरवाजा मुद्दाम जोराने लावतो.
त्या आवाजाने तन्वीला जाग येते. ती मस्त आळस देऊन उठत असते की तिचे लक्ष घड्याळाकडे जाते आणि सरळ होत, बापरे तन्वी आज पण लेट. आणि ती पळतच बाथरूममध्ये जाते आणि 5 मिनिटात तिचं आवरून बाहेर येते. अर्जुन अजून त्याचं आवरतच असतो. तो फक्त तिच्याकडे पाहत होता, काहीही बोलत नव्हता. त्याचे आवरून तो काहीही न बोलता खाली येतो. आज पण शांताबाईंनी नाश्ता बनवला होता. घरातील बाकी सगळे आधीच नाश्ता करत होते. तोच अर्जुन पण येतो आणि नाश्ता करायला बसतो. त्याच्या 5 मिनिटांनी तन्वी पळतच येते. तिला पळत येताना बघून मेघनाताई तिच्यासाठी प्लेट वाढतात आणि तिला आवाज देत, तन्वी आज कितीही उशीर झाला असला तरी नाश्ता करून जा. आणि त्या अर्जुनवर एक नजर टाकत, तुझे सर पण नाश्ता करत आहे. आईचे बोलणे ऐकून अर्जुन एक नजर आईवर टाकतो, पण त्या त्याच्याकडे न पाहिल्यासारखं पाहतात आणि तन्वीला आवाज देतात. तन्वी पण त्यांच्या शेजारी येऊन बसते आणि नाश्ता करायला सुरुवात करते. अधूनमधून पण तिच्या सरांकडे पण पाहत असते. तोच अर्जुनला आठवते आणि तो त्याच्या आईकडे पाहत, आई आता तन्वी समोरच आहे तर तिचा टिफिन तिला दे आणि माझा मला. मी काही रोज रोज हिचा टिफिन द्यायला डब्बेवाला नाही आहे. त्याच्या बोलण्यावर घरातील सगळे त्याच्याकडे रागाने पाहतात, पण त्याचा तन्वीवर जरा म्हणून फरक नव्हता. ती तर त्याच्याकडे पाहत किल्लर स्माईल करत असते. ते बघून त्याला अजूनच राग येतो. ही मुलगी ना, इथे हिला काही बोलले की सगळे माझ्याकडे रागाने पाहत असतात आणि आता ही मला हसते तर तिला कोणी काही बोलतसुद्धा नाही आहे. खरंच मला आता वाटायला लागले आहे की हे घर नक्कीच माझे आहे ना की हिचे. एवढ्या कमी दिवसात इथे येऊन सगळ्यांची लाडाची झाली ही. तो नाश्ता करत मनातच विचार करत असतो. मेघनाताई दोघांना त्यांचे त्यांचे टिफिन देतात. तन्वी तिचा नाश्ता संपवते आणि सगळ्यांना बाय करून निघून जाते. ती गेल्यावर पण आई बाबा आणि आऊदादा तन्वीबद्दलच बोलत असतात. हे मात्र अर्जुनला सहन होत नाही. तो पण त्याचा नाश्ता संपवतो आणि त्याच्या आईकडे पाहत, येतो ग आई. एवढं बोलून तो त्याची बॅग घेऊन निघून जातो. तो जाताच हे 4ही जण हसत, अर्जुन तुला तन्वीसारखीच मुलगी बायको मिळाली हे मात्र खूप चांगले झाले. आणि ते हसत गप्पा मारत त्यांचा नाश्ता करत होते. तन्वी अर्जुनच्या आधी कॉलेजला निघाली होती तर पोहोचलीसुद्धा लवकर. त्याच्या काही वेळाने अर्जुन पण कॉलेजला पोहोचला. त्याचे आज पहिलेच लेक्चर तन्वीच्या क्लासला होते. तो लेक्चरला जायच्या आधी मनात विचार करून आज काहीही झाले तरी तन्वीकडे अजिबात पाहायचे नाही. तो क्लासरूममध्ये येतो. त्याला बघून सगळे उठून उभे राहतात. तो हात दाखवून त्यांना बसायला सांगतो आणि शिकवायला सुरुवात करतो. आज त्याने ठरवल्याप्रमाणे तो तन्वीकडे अजिबात पाहत नाही. तो पाहत नाही आहे हे बघून तन्वीसुद्धा अर्जुन जे शिकवत होता ते ती मन लावून ऐकत होती. असाच 1 तास कसा निघून जातो त्याला कळत नाही. लेक्चर संपण्याची बेल पडते तसा अर्जुन त्याचे बुक घेतो आणि निघून जातो. असेच एकामागे एक लेक्चर होतात आणि शेवटी लंच ब्रेक होतो. तन्वी आणि तिचे फ्रेंड्स सगळे मिळून जेवण करायला जातात. जेवण झाल्यावर प्रॅक्टिकल असते तर लॅबला जातात. प्रॅक्टिकलमध्ये पण 3 तास कसे निघून जातात त्यांना कळत नाही. प्रॅक्टिकल झाल्यावर कॉलेज सुटायची वेळ होते. तसे एक एक करून सगळेच पार्किंग एरियामध्ये येतात. अर्जुन पण घरी जायला निघाल्यामुळे तो पण त्याच्या कारजवळ येतो. आता न राहून तो तन्वीने जिथे बाईक पार्क केली होती तिकडे पाहतो तर तन्वी त्याला बाईकवर बसलेली दिसते आणि गौतम तिच्या मागे बसलेला त्याला दिसतो. त्या गौतमने तन्वीच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवलेले असतात आणि तेच अर्जुन पाहतो. ते बघून अर्जुनला गौतमचा खूपच राग येतो. पण त्या गौतमवर राग करून काय होणार ना, कारण त्याच्या बायकोचा बेस्ट फ्रेंड होता तो. अर्जुनला वाटत होते आताच त्यांच्याजवळ जावे आणि त्या गौतमला सांगावे, बाबा तन्वीपासून लांब राहत जा म्हणून. आणि तो विचारत असताना तिथे जायला निघालासुद्धा होता. पण त्याच्या लक्षात आले की तो कोणत्या नात्याने तिथे जातोय, कारण त्यानेच तिला कॉलेजमध्ये त्या दोघांबद्दल सांगायचे नाही म्हणून सांगितले होते. मग आता अर्जुन गौतमला काय सांगणार होता? त्याची पावले जागच्या जागीच थांबतात. तोच तन्वी तिची बाईक स्टार्ट करते आणि अर्जुनच्या समोरून निघून जाते. आता पूर्ण दिवसात अर्जुनने तिच्याकडे पाहिले नव्हते म्हणून ती पण त्याच्याकडे पाहत नाही. तिच्या वागण्याचा अर्जुनला अजूनच राग येतो. तो पण रागाने त्याच्या कारचा दरवाजा ओपन करतो आणि आत बसतो. रागाने कार स्टार्ट करतो आणि घरी जायला निघतो. तो काही वेळातच घरी पोहोचतो. त्याची कार पार्क करतो तर त्याला तन्वीची बाईक दिसत नाही. म्हणजे ही आज पण घरी आली नाही. कॉलेजमधून निघते तर लवकर, मग जाते कुठे?
अर्जुन विचार करत त्याची बॅग घेऊन आत येतो. तन्वी घरी आली नाही म्हणून त्याला तिचा राग येत होता, पण तो स्वतःला शक्य तेवढं नॉर्मल ठेवत त्याच्या रूममध्ये निघून जातो. फ्रेश होतो आणि सोफ्यावर बसून तन्वीची वाट पाहत असतो. असाच वेळ निघून जातो आणि घरातील बाकी सगळे एक एक करून जेवायला डायनिंग टेबलला येतात. अर्जुन पण येतो, पण तन्वी अजून आली नाही आहे म्हणून ते तिच्यासाठी थांबतात. आऊ आणि दादा समोर तन्वीला काही बोलले तर त्यांना ते आवडत नव्हते, म्हणून अर्जुन शांत असतो, काहीच बोलत नाही. तोच तन्वी घरी येते, त्या सगळ्यांकडे पाहत सॉरी म्हणते आणि फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये निघून जाते. ती फ्रेश होऊन खाली येते आणि पुन्हा सगळ्यांकडे पाहत सॉरी, ते माझ्यामुळे जेवायला उशीर झाला. तोच आऊ बोलतात, नाही ग, तुझ्यामुळे नाही झाला उशीर. आज आम्हाला पण भूक नव्हती तर आम्ही सगळे उशिरा जेवायला घेतच होतो की तू आली. बरं चल, आता शांतपणे जेवून घे, मग नंतर गप्पा मार. आणि ते सगळे मिळून जेवायला बसतात. यात अर्जुन मात्र तन्वीकडे खाऊकी गिळू नजरेने पाहत होता, कारण खूप कमी दिवसामध्ये घरातील सगळ्यांच्या ती खूपच लाडाची झाली होती आणि तिला काही बोलले तर अर्जुनला ओरडा मिळायचा, म्हणून त्याची अजूनच चिडचिड व्हायची. ते सगळे शांतपणे जेवण करतात. जेवण झाल्यावर तन्वी मेघनाताईंना सगळं काही सामान आवरायला मदत करते. आवरून झाल्यानंतर तन्वीला अर्जुनच्या पप्पांसोबत बोलायचे असते, म्हणून ती पप्पांना आवाज देते, पप्पा, ते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्ही फ्री आहात का? तिचे बोलणे ऐकून रूममध्ये जाणाऱ्या अर्जुनचे पाय जागच्या जागेवर थांबतात. तो मागे वळून पाहतो तर पप्पा तन्वीला म्हणतात, चल आपण बाहेर गार्डनमध्ये जाऊन बोलू. तन्वी पण हो म्हणून मान हलवते आणि त्यांच्यासोबत बाहेर गार्डनमध्ये जाते. इकडे मात्र अर्जुनला टेन्शन येते की तन्वीला पप्पांसोबत काय बोलायचे असेल. त्याच्या मनात आता हा सुद्धा विचार येतो की तन्वीला त्याने जे सांगितले होते, म्हणजे त्या दोघांच्या नात्याबद्दल, ते तर सांगत नसेल ना तन्वी पप्पांना. आणि आता त्याला घाम फुटतो, पण आता तो तन्वी आणि पप्पांजवळ जाऊ पण शकत नव्हता. तो टेन्शनमध्येच रूममध्ये निघून जातो आणि रूममध्ये एरझाऱ्या मारत विचार करत असतो. काय वाटते तुम्हाला, तन्वीला अर्जुनच्या पप्पांना काय सांगायचे असेल? कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.